नमस्कार, रामराम मंडळी. कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातले आणबाण शान असलेल्या महादेवी हत्तीबद्दल आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, चांगलंसं कमेंट करा. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी आमची हत्ती आहे, ही आमची प्राण होती, आमची देवता होती. त्या अंबानीच्या त्या मुलांनी, त्या गेंड्यानी त्याला काही कारण सांगून त्याला विकत घेतलं. आता ही प्रशासन, ही जे आपण म्हणतो राजकीय नेते, आत्ता त्यांचे डोळे उघडलेत वाटतं आणि सगळेजण सोशल मीडियासमोर म्हणत आहेत की आम्ही महादेवीला माघारी आणू. महादुरी हत्ती ही फक्त हत्ती नव्हती, तर ही आमची देवता होती. कोल्हापूरकरांनी ती 3 वर्षाची होती तेव्हापासून तब्बल 30 वर्षाची होऊस तर तिला कधीच कसलाच त्रास दिला नाही. लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या लेकराप्रमाणे मोठं केलं आणि इतकं तिला कधीच कसला त्रास दिला नाही. आणि तीही हत्ती पूर्ण कोल्हापूर असू दे, पूर्ण महाराष्ट्रात सगळे लहान मोठे जे पण असतील का नाही, तिथं ज्या प्रवचन ऐकायला यायचे, त्या मठात ते होते, सगळ्यांना सेम म्हणजे आशीर्वाद द्यायचे, लाड करायचे. कधीही ती उद्धटपणे वागली नव्हती. तिचा उपचारही चांगला होत होता, त्याला खायला प्यायलाही व्यवस्थित दिलं जायचं. पण काल अंबानीच्या मुलांनी 2-3 दिवसाच्या पाठीमागं त्या हत्तीला विकत घेतलं आणि त्या हत्तीला वनतारेमध्ये नेऊन सोडलं. आता मित्रांनो, मला सांगा, कोल्हापूरसारख्या निसर्गरम्य वातावरणात जर त्यांचं म्हणणं आहे की हत्ती आजारी पडतो, त्याला जीवाला धोका आहे. मला सांगा, गेले 30 वर्ष आम्ही त्याला काटा देखील रुतू दिला नाही, इतका प्रेम दिलं, लाड दिलं. कोल्हापूरकरांनी तर पूर्ण त्याला आपल्या लेकराप्रमाणे जपलं, आम्ही तर सांगलीकरात. तर मित्रांनो, ते इतकं लाड, प्रेम आणि हे जे खासदार आहेत, तेव्हा ते झोपले होते का? ज्या दिवशी वनतारामध्ये घेऊन चालले होते, ते अंबानीचा मुलगा, त्याला तो गेंड्यासारखा, त्या गेंड्याला स्वतःचं बसला की उठायला येत नाही त्या गेंड्याला, आणि तो वनतारामध्ये नेतोय म्हणे. मित्रांनो, काय झालं, ज्यावेळेस यांनी केरळात गेलते, गुजरातमध्ये गेलते, कर्नाटकमध्ये गेले, त्यांना एकही हत्ती अशी त्यांच्या वनतारामध्ये ठेवायला, त्यांच्या झुलॉजीमध्ये ठेवायला, वनतारामध्ये ठेवायला एकही हत्ती भेटली नाही त्यांना. ज्यावेळेस त्या राज्यात गेलं, त्या राज्यातली माणसांनी, राजकारणाने खूप मोठे अधिकार त्यांना काढून पाठवलं, त्यांना एकही हत्ती दिली नाही. मग त्यांना कळलं की महाराष्ट्रात अमुक ठिकाणी आहे हे हत्ती. मग त्यांना महादुरीला न्यायला आले, तर त्यांनी महादुरी द्यायला नकार केला. पूर्ण गावकऱ्यांनी, पूर्ण कोल्हापूरकरांनी, महाराष्ट्राने. तर त्यावेळेस त्यांनी केस ठोकलं की हे बेकायदा आहे, ह्याच्यावर व्यवस्थित उपचार केला जात नाही, याला देखभाल केलं जात नाही, ह्याचा जीवाला धोका आहे, असं तसं म्हणून घेऊन गेलं. मित्रांनो, वनतारामध्ये इतकी उष्णता असते, तरी देखील जंगलतोड करून ती वनताऱ्याची जी बनवलेलं आहे, पूर्ण हे आहे, वन तोडूनच वनतारा बनवलं गेलेलं आहे. आणि इथं आमच्या निसर्गरम्यात 25 ते 30 डिग्रीच्या आत असलेली हे वातावरणात आमची महादुरी जगत होती. आणि असं केस टाकून तुम्ही गेलं, आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला आमची महादुरी आम्हाला परत द्या, कारण ती आमच्या आणबाण शान आहे. 3 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत आम्ही हत्तीला प्रेम केलं, लाड केलं, अगदी हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला आमच्या लेकराप्रमाणे जपलं. कोल्हापूरकरांनी इतकं त्याला लाड केलं. आत्तापर्यंत कुठल्याच वन अधिकाऱ्यांनी किंवा वनरक्षकांनी त्याच्यावर कोणतीच टीका केली नव्हती, कधी तिच्याबद्दल तक्रार केली नव्हती. पण आता अचानक असं काय झालं की तुम्ही इथे राहू दिला नाही, की तुम्ही आमच्या
हत्तीला घेऊन गेला. का बरं? तुमचे खिसे आता गरम झाले असतील, आहे का नाही? अंबानीच्या त्या गेंड्याने तुमचे नोटाने खिशा भरल्या असतील, आहे का नाही? खासदारांचे, आमदारांचे. आता तुम्ही पहिलं हत्ती विकलात, तुम्हाला खायला कमी पडले होते. हत्ती नेताना तुम्ही राजकीय लोकांनो, त्यावेळेस तुम्ही हत्ती ज्या दिवशी नेत होते त्यावेळेस तुम्ही पैसे मोजत बसला होता वाटतं घरात. आणि आत्ता काय करताय? आत्ता पब्लिक पब्लिकांनी आता उठलंय, ठरवलंय की आमची महादुरी आम्हाला महागारी पाहिजे. तर तुम्हाला आता चुळबुळ वाटायला लागले. आता तुम्हाला वाटायला आले की आपली हत्ती आपल्याला यायला पाहिजे. पैसे मोजायचे झाले वाटतं खर्चून, म्हणून आता तुम्हाला आपली हत्ती माघारी यायसाठी तुम्ही स्वतःला पब्लिसिटी करण्यासाठी तुम्ही असं म्हणताय की आपण एक दिवशी महादुरीला नक्की आणू. नक्की आणू नाही, आणायचंच आहे.